मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक अँड फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने सृजन कुंभ 2026 या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण उदयोन्मुख तंत्रज्ञान शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। सदर संमेलन दिनांक 17 आणि 18 जानेवारी 2026 रोजी इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक अँड फार्मसी कल्याण मुरबाड रोड पापसई येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला ठाणे विभागाचे अध्यक्ष दाकृ सोमण, सेक्रेटरी नामदेव मांडगे, इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक डॉक्टर विजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते। शिखर संमेलनामध्ये शैक्षणिक तज्ज्ञ, संशोधक, उद्योग तज्ज्ञ, स्टार्टअप्स, नॉन-मेश उद्योजक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण संशोधन, व्यावहारिक उपयोग आणि भविष्यातील संधींवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे। ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, पद्मभूषण डॉक्टर जे.बी. जोशी, डॉक्टर एस. व्यंकटेश शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत। तसंच व्याख्याते म्हणून प्राध्यापक पी.एस.व्ही. नटराज, प्राध्यापक IIT मुंबई भुवनसिंग दमाहे, DGM L&T अतुल कहाते, भावनिक शिक्षण तज्ज्ञ, ट्रेनर, लेखक ऋषिकेश पाटणकर, उपाध्यक्ष NSDC डॉक्टर सुहास देशमुख, संचालक NCVET दिल्ली नितीन कोमावर, संस्थापक ग्रो लर्निंग डॉक्टर निनाद मेहेंदळे, सहयोगी प्राध्यापक KJ सुमय्या हे व्याख्याते म्हणून उपस्थित राहतील। मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि इंदाला कॉलेज या दोघांच्या सहकार्यानं 17-18 जानेवारीला आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावरती 2 दिवसाचं एक संमेलन घेतो आहोत आणि त्यामध्ये वर्कशॉप सुद्धा आहे, ड्रोन वरती वगैरे एक प्रदर्शन आहे आणि मराठी आणि इंग्रजीतून हा विषय सर्वसामान्य माणसापर्यंत न्यायचा आहे। आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा मेडिकल, फायनान्स, कर्मणूक सर्वच क्षेत्रामध्ये होणार आहे। आणखी एक भीती आहे त्या विषयासंबंधी की त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट होईल, बेरोजगारी होईल अशी भीती आहे। ती भीती काढून टाकण्यासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग वेगवेगळ्या विज्ञान विषयक शाखांमध्ये कसा करून घ्यायचा त्याबद्दलची माहिती आम्ही देणार आहोत। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।